Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today what we will learn? We will see class 4 English lesson number 1.10 riddles. Riddles means क्वीज कोड म्हणतो आपण. थोडं त्यात विचार करून आपल्याला आन्सर द्यावे लागतात. ओके? सो लेट्स सी. Riddles. I begin with T, end with T, and have a T in it. Who am I? म्हणजे काय की begin with T, ओके, begin with T, end with T, ओके, end with T and have a T. म्हणजे टी म्हणजे काय? चहा. बरोबर? टी पॉट. चहा कशामध्ये असते? टी पॉट. याला जे काय म्हणतो आपण, हे पहा या साईडला इथे दिलंय ना, हे टी पॉट. बिगिन विथ टी, एंड विथ टी, ओके, अँड हॅव अ टी इन इट. टी पॉट. स्पेलिंगमध्ये सुरुवात टी न होते, लास्ट पण टी न होते, आणि टी म्हणजे काय आपण चहा म्हणतो. ओके, ते त्यामध्ये चहा असते. ओके. सेकंड, which word is always spelled wrong in the dictionary? आता डिक्शनरीमध्ये असा कोणता वर्ड आहे की तो रॉंग लिहिलेला असतो? कोणता? विचार करा. हा जो शब्द आहे ना रॉंग, त्याचं स्पेलिंग तिथं ते लिहिलेलं असतं. म्हणजे कोणतं चुकीचं लिहिलेलं नसतं काही. रॉंग हेच त्याचा आन्सर आहे. समजलं? कोणतं स्पेल्ड आहे तो रॉंगच हे स्पेल्ड आहे तिथे. ओके, रॉंग हा एक वर्ड आहे. तो डिक्शनरीमध्ये पण असाच लिहिला जाईल, रॉंग. व्हॉट इज फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड्स वॉटर? असं काय आहे की त्याला होल असता होल, तरी पण तो पाणी होल्ड करतो? काय आहे ते दिसतंय तुम्हाला? स्पंज म्हणतो आपण. काय? स्पंज. व्हॉट हॅज कीज बट कांट ओपन दी डोअर्स? असं काय आहे की त्याला कीज असतात पण ते डोअर ओपन नाही करू शकत? हे जे पियानो आहे ना, हे पियानोचे जे आहे ना, त्याला आपण कीज म्हणतो. ओके, हे जे बटन आहे त्याला. ओके, ते कीज आहे पण त्याने आपण डोअर ओपन करतो का? नाही. पियानो. विच वर्ड स्टार्ट्स विथ ई, एंड विथ ई, बट हॅज ओनली वन लेटर? असा कोणता वर्ड आहे की स्टार्ट होतो ईने, त्याचं एंड पण ईने होतो, आणि त्यामध्ये ओनली वन लेटर असतं? हे हे तुम्हाला दिसत आहे. याला आपण काय म्हणतो? इन्व्हलप. इन्व्हलपमध्ये आपण एकच लेटर ठेवतो ना पोस्ट करायचं असलं की, आणि त्याचं स्पेलिंग पहा तुम्ही. ई, स्टार्ट विथ ई, एंड विथ ई. ओके. विच वर्ड इज द सेम फॉरवर्ड्स अँड बॅकवर्ड्स? म्हणजे असा कोणता वर्ड आहे की तो लेफ्ट साईडने पण रीड केलं तरी सेम आहे, आणि राईट साईडने पण रीड केलं तरी त्याचं मिनिंग सेम होतं? ओके, आपण लेफ्ट साईडने रीड करतो की नाही? ओके, तर कोणता वर्ड आहे? मॅडम. आता तुम्ही पहा, ह्या साईडने रीड करा, लेफ्ट साईडने मॅडम, सेम स्पेलिंग. या साईडने रीड करा, राईट साईडने मॅडम. ओके. Which English word has three consecutive double letters? Consecutive म्हणजे एकामागून एक, एकदम सलग. ओके, डबल लेटर्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डबल ओ, डबल के, डबल ई. बुक कीपर हा वर्ड आहे की थ्री कॉन्झिक्युटिव्ह आहे. थ्री आहे ना, 1 2 3. ओके, एकामागून एक डबल लेटर्स आले तिथे. व्हॉट हॅज वन फूट बट कॅन नॉट वॉक? आपण याला काय म्हणतो? फूट म्हणतो ना आपण पट्टीला. सेम, रुलर. ओके. द मोर यू टेक, द मोर यू लिव.
बिहाइंड. व्हॉट आहे ते? म्हणजे आपण जेवढं घेतो तेवढंच आपण मागे सोडून जातो. ते काय आहे? फूट स्टेप्स. म्हणजे आपण जेवढे आता 2 पावलं फूट स्टेप पुढे गेलो, म्हणजेच मागे आपण 2 पावलं मागे मागे सोडून दिले ना ते, म्हणून तर आपण पुढे आलो. बरोबर? व्हॉट बिगिन्स विथ ई, एंड विथ ई अँड हॅज अ थाउजंड्स ऑफ लेटर. ॲक्च्युली इथे काय ना, थाउजंड्स ऑफ लेटर्स. आता बिगिन्स विथ ई, एंड विथ ई म्हणजे इन्व्हॉल्व अँड हॅज अ थाउजंड्स ऑफ लेटर. म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हॉल्व्स असतात, बरोबर, मल्टिपल इन्व्हॉल्व्स असतात आणि पोस्ट ऑफिस काय करत थाउजंड्स ऑफ लेटर हे सेंड करतं, बरोबर. खूप लेटर्स असतात तिथे. लेटर्स म्हणजे काय, आपण जे लेटर लिहून लेटर रायटिंग लेटर लिहितो आणि पाठवतो, ओके, आपल्या गेस्टला रिलेटिव्सला ते. व्हॉट हॅज वर्ड्स बट नेव्हर स्पीक. असं आहे की त्यांना म्हणजे त्यांच्याकडे वर्ड्स आहे बट ते स्पीक नाही करू शकत. असं काय आहे? बुकमध्ये वर्ड असतात ना, पण ते स्पीक नाही करू शकत, बोलू नाही शकत. आय हॅव सिटीज बट नो हाऊसेस, विवर बट नो वॉटर अँड फॉरेस्ट बट नो ट्री. असं काय आहे की तिथे सिटीज आहे पण हाऊसेस नाही, विव्हर आहे पण पाणी नाही, फॉरेस्ट आहे बट झाडं नाही. असं काय म्हणजे नकाशा. नकाशाला काय म्हणतो आपण? मॅप. ओके. व्हॉट ब्रेक्स व्हेन यू से इट्स नेम. आपण काय ब्रेक करतो आपण जेव्हा त्याचं नाव घेतलं की? काय ब्रेक करतो आपण? सायलेन्स. सायलेन्स म्हणजे काहीच बोलू नका, आणि आपण जेव्हा त्याचं नाव घेतो सायलेन्स तेव्हा आपण बोलतोच, म्हणजे ब्रेक करतो आपण ते. आय एम टॉल व्हेन आय एम यंग अँड शॉर्ट व्हेन आय एम ओल्ड. व्हॉट एम आय? कॅन्डल. कॅन्डल जेव्हा आपण नवी आणतो तेव्हा एकदम रंग असते, टॉल असते, आणि जशी ती जुनी होत जाते म्हणजे काय, आपण तिला जाळतो मग ते कमी कमी होत जाते, बरोबर. व्हॉट हॅज मेनी टीथ बट कॅन नॉट बाईट. याचा आन्सर तुम्ही सांगू शकता का? थोडं विचार करा, काय आन्सर असेल? व्हॉट हॅज मेनी टीथ म्हणजे त्याला खूप दात आहे पण तो बाईट नाही करू शकत, चावू नाही शकत. सांगा, थोडं विचार करा, 1 मिनिट. सिम्पल आहे खूप, म्हणून मी तुम्हाला सांगतो की विचार करा. मी सांगतो तुम्हाला आन्सर, पण तुम्ही गेस करा की काय असेल. व्हॉट हॅज मेनी टीथ. तुमच्या समोरच आहे ना ते, ह्या ड्रॉइंगमध्येच आहे की त्याला खूप टीथ आहे पण तो बाईट बाईट नाही करू शकत. समजलं काय? हे पहा, ड्रॉइंगमध्ये दिलंय, हे दात असतं ना कंगव्याला, ओके, पण तो बाईट करतो का? नाही. आपण काय म्हणतो? कॉम्ब. समजलं? मजा आली का व्हिडिओजमध्ये? ओके. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग.